हरे कृष्ण. सगळ्यांचं स्वागत. स्कंद 6वा, अध्याय 5वा, दक्षाचा नारद मुनींना शाप. तर चौथ्या अध्यायामध्ये आपण बघितलं की दक्ष महाराजांनी भगवंतांना प्रसन्न केलं. हंस गुह्य प्रार्थनांनी त्यांची स्तुती करून त्यानंतर भगवंतांनी त्यांना वरदान दिला की मी प्रसन्न झालो आहे आणि तुम्ही प्रजा उत्पादन करण्यासाठी आता पात्र झाला आहे. त्यानंतर भगवंत अंतर्धान पावतात आणि पुढे काय होतं ते आपण आता बघूया. या अध्यायामध्ये 44 श्लोक आहेत. त्यात पहिले जे 22 श्लोक आहेत त्यात दक्ष आणि नारद मुनी यांच्यातील काय प्रसंग आहे तो बघूया. श्रीशुक उवाच तस्यां सपंचजन्यां वै विष्णुमायोपबृंहित हर्यश्वसज्ञाने यद्भूतं पुत्रान जनयद्विभू. सुखदेव असं म्हणतात की विष्णू मायोपबृंहितम. तर बेसिकली आपण मागेच बघितलं की भगवंताचं दर्शन झाल्यानंतर ध्रुव महाराजांमध्ये काय फरक पडला. तर ध्रुव महाराज हे तपश्चर्या करायला गेले होते महावनमध्ये पद प्राप्त करण्यासाठी. कुठलं? सर्वोच्च पद प्राप्त करण्यासाठी, म्हणजे भौतिक इच्छा घेऊन गेले होते. पण भगवंतांचं दर्शन झाल्यानंतर ते म्हणतात की काचन विचिन्मन अपि दिव्य रत्नम स्वामीन कृतार्थ अस्मी वरन्न याचे. की मी काचांचे तुकडे शोधत होतो पण मला एक मणी भेटलाय तो, म्हणजे बेसिकली दिव्य रत्न म्हणून तुमचं दर्शन झालेलं आहे. त्यामुळे मला भौतिक इच्छा तर कुठली नव्हे, तृप्त आहे. आणि दक्ष यांनी पण भगवंतांची प्रार्थना केली. हंसगुह्य प्रार्थनांनी त्यांची स्तुती केली आणि भगवंत तर उपस्थित झाले. पण मागच्या जन्मी त्यांनी काय केलं होतं, दक्ष महाराजांनी शिवजींचा अपमान केला होता. त्यामुळे तो जो अपराध बीजरूपी त्याचा जो परिणाम आहे त्यांच्या हृदयामध्ये होता. त्यामुळे विष्णू मायोपबृंहित, ते विष्णूच्या मायाशक्तीच्या प्रभावामुळे मोहित झाले, प्रभावित झाले आणि म्हणून ते बेसिकली या भौतिक संसारामध्ये अजून रद्द झाले बेसिकली. म्हणून त्यांनी काय केलं, अक्षिणी नामक त्यांच्या पत्नीच्या गर्भातून त्यांनी 10,000 पुत्र उत्पन्न केले. त्या सर्वांना हर्यश्व म्हणून ओळखले जात होते. 10,000 पुत्र उत्पन्न करणारे म्हणून त्यांना प्रजापती म्हणत होते. दक्ष जे गृहस्थ आश्रमामध्ये जे दक्ष आहेत त्यांना निपुण आहेत त्यांना दक्ष म्हणत असत. तर या सगळ्यांनी काय केलं, तर त्या पूर्वीच्या काही कुठलेही राजे होते जे आपल्या पुत्रांना राज्यकारभार सोपवण्यापूर्वी काय करत असत, त्यांना तपश्चर्येसाठी पाठवत असत. कारण राज्यकारभार चालवण्यासाठी विशिष्ट म्हणजे एक प्रकारचे संयम लागतो, म्हणजे ब्रह्मचर्य पालन लागेल आणि सर्व प्रकारे भगवंतांवर अवलंबून राहण्यासाठी एक ट्रेनिंग आवश्यक आहे. त्यामुळे दक्ष काय करतात, आपल्या पुत्रांमध्ये काय बघतात, विनयशीलता बघतात आणि त्यांना आज्ञा देतात की तुम्ही प्रजोत्पादन करा, पण त्यापूर्वी पश्चिम देशाला जाऊन काय करा, तपश्चर्या करा. म्हणून ते जातात नारायण सरस तीर्थम सिंधू समुद्रयो. तर बेसिकली पश्चिम देशाला बेसिकली सिंधू नदी आहे, ती जिथे सागराला मिळते तिथे नारायण सरस नावाचं एक पवित्र तीर्थस्थान आहे, जिथे अनेक ऋषीमुनी आणि आध्यात्मिक चेतना उन्नत केलेले सिद्ध पुरुष निवास करतात. हे तीर्थस्थळ आहे. तिथे जाऊन यांनी काय करायचं आहे, तपश्चर्या करायची. तर हरेश्वर तिथे गेले आणि रोज तिथे त्या सरोवरात स्नान केल्यानंतर ते हळूहळू शुद्ध झाले आणि परमहंसाचा स्तर त्यांनी गाठला.
आणि तिथे त्यांना आदेश काय मिळाला होता की तुम्हाला प्रजोत्पादन करायचं म्हणून तुम्ही खडतर तपश्चर्या केली पाहिजे. तर त्यांनी ती तपश्चर्या चालू केली. आता ही बातमी जेव्हा नारद मुनींना भेटली तेव्हा ते तिथे हजर झाले आणि आपण बघतोय 6, 7 आणि 8 श्लोक. तर तिथे त्यांनी नारद मुनींनी त्यांना उपदेश दिला. उवाच चात हर्यश्वाः कथं स्त्रक्षथ वै प्रजा अदृष्टान्तं भुवो यूयं बालिशा बत पालकः तथैकपुरुषं राष्ट्रं बिलं चादृष्टनिर्गमं बहुरूपां स्त्रियं चापि पुमांसं पुंश्चलिपतिं नदीम् उभयतो वाहां पञ्चाद्भुतं गृहं क्वचित् हंसं चित्रकथं क्षौरपव्यं स्वयं भ्रमी. तर नारद मुनींचं मेन बेसिक एम काय आहे आपण बघितलं की स्वयंभू मनूंच्या वंशामधल्या सगळ्यांना त्यांनी जवळपास मोक्षाचा मार्ग दाखवलेला आहे. आपण बघतो की उत्तानपाद, प्रियव्रत, नंतर ध्रुव महाराज, त्यानंतर पृथू महाराज, नंतर प्रचेताज, इव्हन प्राचीन बर्गी, हे सगळ्यांना त्यांनी काय केलेलं आहे, मोक्षाचा मार्ग दाखवला आहे. म्हणून ते बघतात की दक्ष एक मात्र राहिलेलं तर आणि दक्षाचे पुत्र राहिलेले तर हे कोणाला सोडत नाही. आता दक्षाचे हे पुत्र आता काय आहे, परमहंस त्यांनी स्तर गाठलेला आहे आपण बघितलं मागच्या श्लोकामध्ये. म्हणून ते त्यांना काय सांगतात नारद मुनी, एक ॲलेगोरिकल स्टोरी सांगतात. म्हणजे अशा प्रकारे एक ॲनॉलॉजी सांगतात, उदाहरण की ज्याच्यातून एक मर्म काढला, हुशार व्यक्ती मर्म काढू शकतो. जसं आपण बघितलं की नारद मुनींनी कोणाला सांगितलं होतं, प्राचीन बर्हीला सांगितलं होतं 4थ्या स्कंदामध्ये. त्या प्रकारे आता त्यांच्याच वंशामध्ये पुढे या हर्यश्वला सांगतात. तर काय ही, तर यात 10 विषयांबद्दल बोलतात आहे नारद मुनी. एक विषय आपण बघूया. तर 6 ते 9 मध्ये आता आपण बघितलं 9 आता 8 झाले आणि त्यात 9वा श्लोक पण आहेत. त्यात याच्यात हे 10 सब्जेक्ट येतील, विषय येतील. आणि नंतर या 10 विषयांना हर्यश्व काय समजतात ते 11 श्लोक 11 ते 20 मध्ये दिलेलं आहे की हर्यश्व त्याला ॲनालाइज करतात, याचा खरा अर्थ काय 11 ते 20 मध्ये. आणि नंतर मग ते निष्कर्ष काढतात की बेसिकली ह्यांना म्हणायचं काय. जसं आपण बघतो की एकदा पांडवांना धृतराष्ट्राने काय केलं होतं, लाक्षागृहामध्ये पाठवलं होतं. तर तिथे गेल्यानंतर विदुरांना कळालं की बेसिकली यांना लाक्षागृहामध्ये का पाठवलं होतं. म्हणून त्यांनी काय केलं, एका युधिष्ठिर महाराजांना एक पत्र लिहिलं. ते पत्र कुठल्या भाषेत होतं, जे आदिवासी लोकांची भाषा आहे ना त्यात दिलं होतं. पण त्याचा मर्म फक्त युधिष्ठिर महाराजच समजू शकत होते. साधारण व्यक्तीने वाचलं तर काही समजणार नाही की काय. पण त्यांनी बरोबर म्हटलं की या घरात जो राहणार आहे तो जो बिळ करून जाईल तर तो जिवंत राहील. म्हणून त्यांनी भुयार खोदली आणि नंतर ते बेसिकली वाचले. त्याच प्रकारे निष्कर्ष कसा काढायचा याच्यातून ते हर्यश्व बुद्धिमान होते म्हणून त्यांनी तो काढला. सर्वप्रथम काय म्हणतात आहेत की अदृष्टांतम भुवो. तर देवर्षी नारद म्हणतात की अदृष्ट अंत भुवो म्हणजे तुम्हाला संपूर्ण पृथ्वीचे दर्शन अद्याप झालेले नाही. म्हणजे आता याचा अर्थ काय आहे, तर 11 ते 20 या ते आपण बघूया. तर बेसिकली 11व्याच्यात हे म्हणतात एक भूक्षेत्रम जीवसंज्ञम यदनादी निजबंधनम अदृष्ट्वा तस्य निर्वाणम किम असत्कर्मभीर भवेत. की हर्यश्व म्हणतात आहे की ही भू जी आहे, भूक्षेत्र जीवत संज्ञा, तर या पृथ्वीला भूक्षेत्र म्हणतात. कर्मक्षेत्र म्हणतात. कारण आपण बघितलं भूर्भुवस्व आणि इथून अध लोक जे आहेत, 3 लोक जे आहेत त्यात भूमीच्या वरती जे लोक आहेत ते काय आहेत, स्वर्ग लोक आहेत बेसिकली.
आणि अधलोक हे जे आहेत हे त्यात ते पतित लोक बेसिकली राहतात, ज्यात वरती सुख भोगण्यासाठी आहे आणि खाली पाप भोगण्यासाठी हे लोक आहेत. आणि हा जो भूलोक आहे यातच व्यक्तीला प्रत्येक कार्यासाठी कर्म फळ मिळतं. चांगलं काम केलं तर पुण्यकर्म आणि वाईट काम केलं तर पाप मिळतं, म्हणून त्याला कर्मक्षेत्र म्हणलं. कुठलंच असं कर्म नाही, कार्य नाही ज्याला आपल्याला फळ मिळणार नाही, अनलेस जर आपण आपलं सर्वस्व यज्ञार्थात कर्मण्यत्र लोकोयम कर्मबंधना, म्हणजे भगवंतांच्या संतुष्टीसाठी जर कार्य केलं तरच आपल्याला कुठल्याच प्रकारचं बंधनात्मक फळ मिळणार नाही, कर्मफळ मिळणार नाही. तर हे विचार करतात आपले हरेश्वर की आपण ॲक्च्युली या जीवांनी या भौतिक जगामध्ये कुठल्या कुठल्या प्रकारचं एक काय म्हणतात त्याला, एक पदव्या घेतलेल्या, म्हणजे डेझिग्नेशन, उपाधी कुठल्या कुठल्या घेतल्या, याला अंत नाही आहे, हे की नाही. सर्व उपाधी विनिर्मुक्तम तत्परत्वेन निर्मलम ऋषिकेन ऋषिकेश सेवनम भक्तिरुच्यते. तर ॲक्च्युली भगवंतांची भक्ती कधी सुरू होईल, जेव्हा आपण सर्व उपाधी विनिर्मुक्तम, सर्व उपाधींचा त्याग करून ऋषिकेन ऋषिकेश, आपल्या सर्व इंद्रियांनी, जे आपले सर्व इंद्रियांचे स्वामी आहे ऋषिकेश, त्यांची सेवा जोपर्यंत करत नाही तोपर्यंत आपल्या त्याला भक्ती म्हणता येणार नाही. तर उपाधी रहित, म्हणजे भौतिक उपाधी रहित जे आपले कार्य आहे त्याला भक्ती म्हणतात. तर यांचं म्हणणं आहे की अरे या भौतिक जगात इतक्या खोट्या उपाध्या आपण घेतलेल्या आहेत. म्हणून मी म्हणजे ह्या तात्पुरत्या आहेत बेसिकली, कारण तुम्ही कोणी पण असो, जज असो किंवा इंजिनियर असो, काय जे जे काय असो आपण, पण या तात्पुरत्या कशा आहेत, कारण हे भौतिक शरीर जोपर्यंत आहे तोपर्यंत त्या उपाध्या आहेत, पण त्यानंतर त्या राहणार नाही. त्यामुळे अनादी काळापासून इतके देह आपण स्वीकारतो आणि इतक्या उपाध्या स्वीकारतात, त्याला काही अंत नाही आहे. म्हणून जर मनुष्य मूर्खपणाने केवळ अनित्य सकाम कर्मामध्ये गुंतून राहिला आणि हे बंधन नष्ट करण्याचा त्याने प्रयत्न केला नाही, तर अशा या सर्व कर्मफळांचा काय उपयोग, हा निष्कर्ष ते काढतात. किम असत कर्मभीर भवेत. तो पहिला जो विषय आहे पृथ्वी, त्याच्यावर ते हा निष्कर्ष करतात. दुसरा की तथैक पुरुषम राष्ट्रम, काय लिहितात, तथैक पुरुषम राष्ट्र म्हणजे की एक असे राज्य आहे, नारद मुनी म्हणतात की जिथे एकच माणूस राहतो. असं कुठलं राज्य आहे ज्यात एकच माणूस राहतो, तर ते समजतात 12व्या श्लोकात, एक एवेश्वर स्तुर्यो भगवान स्वाश्रय परः तम अदृष्ट्वा भवम पुंसः किम असत्कर्म भीर भवेत. तर किम असत्कर्म भीर भवेत हा काय त्यांचा निष्कर्ष आहे प्रत्येक याच्यात, की ह्या सकाम कर्माचा काय उपयोग आहे. जर हे एक राज्य काय आहे, तर या भौतिक जगामध्ये भोक्ताराम यज्ञ तपसाम एकच आहे, सर्व लोक महेश्वर, ते आहे भगवंत ईश्वर, जे सर्व कारणाचे कारण आहे, षडवैश्वर्य पूर्ण आहे, स्वतंत्र आहेत, आणि या भौतिक प्रकृतीच्या 3 गुणांनी ते कधीच प्रभावित होत नाही, कारण तेच या 3 गुणांचे स्वामी आहेत. जर मानव समाजाने आपल्या ज्ञान आणि कार्यांच्या प्रगतीद्वारे या भगवंतांना जर समजून घेतले नाही, जे स्वतंत्र आहे, षडैश्वर्यपूर्ण आहे, प्रकृतीच्या 3 गुणांचे स्वामी आहेत, जर यांना अशा प्रकारे समजून घेतले नाही आणि उलट क्षणभंगूर सुखासाठी कुत्र्या मांजरासारखे दिवस रात्र कठोर परिश्रम जर केले, तर किम असत कर्मभीर भवेत. तर अशा कार्यांचा काय लाभ. तर एक पृथ्वी जी त्यांनी पूर्णपणे पाहिली नाही, म्हणजे बेसिकली आता आपण समजा या प्रांतात आहे, भारतात आहोत, पण असं जरूर नाही की पुढच्या जन्मी समजा आपल्याला कुठल्या वेळी शरीर मिळेल ते भारतातच मिळेल, असं नाही, नक्की नाही आहे. हे भूमंडल खूप मोठं आहे. तर याचा अर्थ ते सांगतात की या भूमंडळाचा तुम्ही अंत बघितला नाही आहे, इतके शरीर तुम्ही घेतल्याने उपाध्या. दुसरं की हे जे राज्य आहे त्यात तुम्ही समजताय की तुम्ही भोगता आराम आहे, म्हणजे बेसिकली तुम्ही उपभोग घेणार आहे, पण नाही आहे. ॲक्च्युली फक्त भगवंतच उपभोग घेणार आहे, कारण उपभोग घेणारा म्हणजे
जो दुसऱ्याच्या प्रभावात येत नाही, उलटा त्याचा प्रभाव दुसऱ्यावर पडतो. तर आपण ॲक्च्युली सदैव 3 गुणांच्या प्रभावामध्ये आहे, त्यामुळे आपण कधी भोग करू शकत नाही. तो एक भ्रम आहे आपला बेसिकली. म्हणून भगवंत म्हणतात अवजानंती माम मूढाम मानुषीम तनु आश्रित. लोक म्हणतात की अरे भगवंत आपल्यासारखे चालेल तिथे जन्म घेतला, त्यामुळे ते पण 3 गुणांच्या प्रभावामध्ये. म्हणून आपण अशा लोकांना शास्त्र मूढ म्हणतो. तर या पृथ्वीवर किंवा बेसिकली पूर्ण ब्रह्मांडामध्ये अशी कुठलीच जागा नाही जी बेसिकली शाश्वत आहे. म्हणून अशा जागेमध्ये इतर उपाध्या जमा करून जर आपण भगवंतांना समजलं नाही आणि हे असे सकाम कर्म करत राहिलो तर कठोर परिश्रम करत जर उपभोग घेण्याचा प्रयत्न करत राहू तर या अशा कार्याचा काही उपयोग नाही. त्यानंतर ते म्हणतात बिलम चादृष्ट निर्गमम, हे असं एक या राज्यामध्ये एक बीळ आहे जिथे आत गेलेला व्यक्ती पुन्हा कधीच बाहेर येऊ शकत नाही. याचा अर्थ ते पुढे काढतात पुमान नैवेदी यद्गत्वा बिलस्वर्गम गतो यथा प्रत्यक धाम मा विदत इह किमसत् कर्म भीर भवेत. तर या नारद मुनींनी सांगितलं बीळ, तर यांनी याच्यावर काय विचार केला. हरेश म्हणतात की बिलस्वर्ग म्हणजे पाताळ, की पाताळ या प्रदेशात एखादा व्यक्ती गेल्यानंतर कधीच परत येत नाही. त्याचप्रमाणे यद्गत्वानं निवर्तन्ते, या भौतिक जगातून एकदा आध्यात्मिक जगात म्हणजे वैकुंठात गेलेला व्यक्ती पण परत कधी येईल. तर म्हणून हे 2 जागा आहेत बीळ आहेत बेसिकली, एक तर पाताळ लोक आणि वैकुंठ, जिथे गेलेला व्यक्ती परत कधीच येत नाही. तर एखाद्या अशा प्रकारचे स्थान प्राप्त केल्यानंतर भौतिक जीवनात येण्याची कोणाला शक्य नाही. म्हणून ते म्हणतात की जर असे स्थान पाहिल्या विना अथवा जाणल्या विना या अनित्य भौतिक जगात माकडाप्रमाणे उड्या मारण्याचे काय प्रयोजन, त्यात काही लाभ होणार नाही. तर या भौतिक आध्यात्मिक जगाबद्दल माहिती काढल्या विना तर आपण इथेच तात्पुरत्या सुखासाठी इथे माकड म्हटलेलं आहे. तर बेसिकली हे जे प्रयत्न आहेत व्यक्तीचे या भौतिक जगात सुख प्राप्त करण्याचे, त्याची तुलना माकडाच्या उड्या मारण्याप्रमाणे केली गेलेली आहे. कोणी केलेली आहे हा निष्कर्ष काढलेला हरिअश्वंती. म्हणून अशा कार्यांनी काही एक लाभ होणार नाही. कारण तसं बघितलं गेलं तर प्रभुपाद म्हणतात की या भौतिक जगातून व्यक्ती असा पण मोक्ष प्राप्त करू शकतो. कसं, त्याला फक्त काय करायचं की जन्म कर्मच मे दिव्यम एवं यो वेत्ती तत्वता त्यक्त्वा द्वैवहम पुनर्जन्म नैति माम इति स्वर्ग. आपल्या ज्ञानचक्षुने बेसिकली विद्वत्तेने आपण फक्त समजायला पाहिजे की भगवंत मानुषीम तनुम आश्रिता नसून त्यांचे जन्म आणि कर्म हे दिव्य आहे, आपल्यासारखे नाही आहेत. आपण आपलं मोठं फोटो अल्बम काढतो आणि म्हणजे भरपूर काय काय करतो, पण ते तात्पुरतं आहे आणि आपल्या कुठल्याच कार्यात दिव्य नाही आहे. काही काळानंतर आपल्याला त्याचं तिटकारा येतो. पण भगवंतांचे जन्म आणि कर्म गायल्याने आपण आपलं काय करू शकतो, आपलं जीवन सफल करू शकतो, फक्त ते दिव्य आहे ते जाणून. तर हे आपल्या जीवनाचं मेन ध्येय आहे. नाहीतर मग आहेच मामुपेत ते पुनर्जन्म दुःखालयम अशाश्वत. जर आपण हे जाणून आपल्या जो पण आपला काळ राहिलेला आहे त्यात आपण समजा भगवंतांचे कर्म दिव्य आणि कर्म आणि जन्म दिव्य आहेत हे जाणलं नाही आणि त्यांना शरणागत गेलो नाही, तर एकच आहे आपल्याला या अशाश्वत दुःखालय या भौतिक जगात परत परत आपल्याला यावं. एकमेव आपली ती गत राहील. म्हणून ते म्हणतात किम असत कर्म भीर भवेत. तर या सर्व असत कार्यांमध्ये आपल्याला काय फायदा जर आपण भगवंतांच्या त्या धामाबद्दल जाणलं नाही तर. त्यानंतर नारद मुनी म्हणतात बहुरूपाम स्त्रियम चापी, की या बिळामध्ये म्हणजे बेसिक या व्यक्तीला एक जिथे एक व्यभिचारी स्त्री आहे आणि
ती विविध वस्त्रांनी स्वतःला सजवते आणि तेथे राहणारा पुरुष तिचा पती आहे. बहुरूपां स्त्रियं चापी. तर हरेश्वर समजतात ते की नाना रूपात मनोबुद्धी स्वैरिणीव गुणान्विता तन्निष्ठाम अगतस्येह किम असत कर्मभीर भवे. तर स्त्री म्हणून जी जो विषय आहे त्याला काय म्हणतात ॲक्च्युली, ती बुद्धी आहे जी काय आहे, अस्थिर आहे. स्वैरिणीवर, स्वैरिणी म्हणजे जी विविध प्रकारची वस्त्रे आणि आभूषणे स्वतंत्रपणे परिधान करणारी स्वैरचारी व्यक्ती आहे. तर तिला म्हटलेलं आहे, हरेश म्हणतात अस्थिर बुद्धी, आणि तिला ॲक्च्युली वेश्येप्रमाणे म्हटलेलं आहे. तर हे काय होतं, तर रजोगुणाने युक्त असलेल्या प्रत्येक जीवात्म्याची बुद्धी अशा प्रकारे कार्य करते जी त्याला मार्गभ्रष्ट करते. तर हे कसं काय घडतं, कशा प्रकारे बुद्धी रजोगुणामध्ये प्रभावित होते आणि विविध प्रकारे स्वतःला गुंतून घेते, हे समजून न घेता जर मनुष्य सकाम कर्मामध्ये गुंतून राहिला तर त्याचा वास्तविक काय लाभ आहे हे ते निष्कर्ष काढतात. आणि काय लिहिलं आहे की पुंशली पतीम. तर हीच पुंशली म्हणजे ती जी वैश्याला म्हटलेलं बेसिकली पतीम. तर असा हा पुरुष जो आहे, हा म्हणजे जीव, हा अशा बुद्धीचा पती झालेला आहे. तत्संग भ्रंशित ऐश्वर्यम संसरम तं कुभार्यवत तद्गतिर्बुधस्येह किमत्सत् कर्मभीर भवेत. तर हरिवंश म्हणतात की हा पती कोण आहे, वैश्याचा पती. तर जर एखादा मनुष्य वेश्येचा पती झाला तर तो आपले संपूर्ण स्वातंत्र्य गमावून बसतो, कारण ती त्याला कुठल्याच प्रकारे स्वातंत्र्य देणार नाही. त्याचप्रमाणे जीवात्म्याची बुद्धी भ्रष्ट झाली आहे. तर ॲक्च्युली बुद्धीने आपण मन आणि इंद्रियांना संयमित करायला हवं, नियंत्रित करायला हवं. ती बुद्धी तेवढी प्रबळ पाहिजे. पण आपण आपल्या कार्यांनी, आपल्या अहंकाराने मनाला इतकं स्वातंत्र्य दिलेलं होतं पूर्वीपासून, की अजूनही आहे, की त्यांनी सर्व कारभार आपल्या हातात घेतला आहे आणि बुद्धी ही कमकुवत झालेली. त्यामुळे मन आणि इंद्रिय बुद्धीचं ऐकतच नाही. अशा प्रकारे ती जीवात्म्याची परिस्थिती झाली आहे की या भौतिक प्रकृतीमध्ये तो वैफल्यग्रस्त होऊन आपल्या बुद्धीचे अनुगमन त्याला करावं लागतं, कुठल्या कमकुवत बुद्धीचे. आणि तीच त्याला विविध सुखदुःखांचा अनुभव घेण्यास बाध्य करते. तर जसं आपण एक भगवद्गीतेत बघितलं आहे की हे शरीर म्हणजे काय आहे, तर इंद्रिय म्हणजे एक विशेष प्रकारचे घोडे आहेत, जे म्हणजे रथ आहे. हा शरीर म्हणजे रथ आहे, त्यात इंद्रिय म्हणजे घोडे आहे, आणि मन म्हणजे त्या घोड्यांना बांधलेला दोर आहे, जो त्या सारथ्याच्या हातात आहे. सारथी कोण आहे, बुद्धी सारथी आहे, आणि प्रवासी कोण आहे, आत्मा आहे, जो बसला या रथात. तर ॲक्च्युली सारथ्याने घोड्यांना नियंत्रित करायला पाहिजे की कुठल्या रस्त्यावर चालायचं. पण घोड्यांना आधीपासून आपण काय म्हणजे बेसिकली हे जे मन आहे, जे दोरे रेन्स म्हणतात त्याला, तर घोड्यांनी अशा प्रकारे कार्य केलेलं आहे की ते या रथाला कुठेही ओढून देतात आहे. आणि हा जो सारथी आहे याच्यात ताकद नाही आहे की त्यांना परत चांगल्या रस्त्यावर आणणे. म्हणून काय करतोय, तो ओबडधोबड रस्त्यावर रथ चाललेला आहे, आणि हा जो प्रवासी आत्मा आहे हा दुःखी होत आहे. हे की नाही, आपण विचार करा, हायवेवर चालताना आपण कशी म्हणजे बेसिकली फास्ट जाऊया, पण खडतर रस्त्यावर गेल्यावर काय होईल, अड्डी कसले एक होऊन जाईल. त्या प्रकारे विविध दुःखांचा अनुभव आत्मा घेतोय या भ्रष्ट बुद्धीमुळे. तर अशा परिस्थितीत
सकाम करण्याचा काय लाभ. तर बेसिकली आपण एक लक्षात घ्या, किम असत कर्मवीर भवेत म्हणजे काय. तर हरिश्व या त्यांच्या पित्याचा आदेश जो आहे की प्रजोत्पादन करा, संसारामध्ये वृद्धी आणा, याला म्हणतात सकाम कर्म, असत कर्म वीर. म्हणजे की बेसिकली या सगळ्यांना या संसारामध्ये बद्ध करा बेसिकली. म्हणून ते म्हणतात की मोक्षासाठी आपण प्रयत्न या जंजाळामध्ये का फसावं, त्याचा काय उपयोग, असा ते निष्कर्ष काढतात. म्हणून बुद्धी ही प्रबळ करण्यासाठी काय लागतं, व्यवसायात्मिका बुद्धी एकेह कुरुनंदन, की आपल्याला असा संघ हवा ज्याने आपण आपल्या ध्येयामध्ये गंभीर होतो. तर व्यवसायात्मिका बुद्धी आपल्याला काय करायचं, जन्मकर्मचे मे दिव्यम जाणायचं आहे. तर त्यासाठी आपल्याला एक प्रकारे गंभीरतेने अशा प्रकारचा संघ करायला पाहिजे की ज्यांचं ध्येय पण तेच आहे. नाही तर काय होईल, बहुशाखाही अनंताश्च बुद्धयो अव्यवसायिना. जर आपण बरेचसे ध्येय ठेवले काय की आपल्याला हे प्राप्त करायचं, ते प्राप्त करायचं, या भौतिक जगामध्ये हे पद प्राप्त करायचं, अशा प्रकारच्या व्यक्तींमध्ये ती गंभीरता राहणार नाही, बुद्धी स्थिर राहणार नाही. हे महत्त्वाचं. म्हणून बहुतांश आपण बघतो की या निशा सर्व भूतानां तस्याम जागृती संयमी, तस्याम जागृती भूतानी या निशा पश्यतो मुने. दोन प्रकारचे व्यक्ती आपल्याला दिसतात या भौतिक जगामध्ये. एक या भौतिक जगाच्या बाहेर जाण्याचा तो प्रयत्न करतोय, आणि तो जास्तीत जास्त इथे गुंतण्याचा प्रयत्न करतो. या दोघांची विचारसरणी जी आहे, विचार करण्याची जी प्रवृत्ती आहे, ती एक्झॅक्टली ऑपोजिट असते, जसं रात्र आणि दिवस. आणि दोघे एकमेकांना काय समजतात, मूर्ख समजतात. तर भौतिकवादी व्यक्ती भक्तांना मूर्ख समजेल आणि भक्त भौतिकवाद्यांना मूर्ख करेल. तर भगवद्गीता सांगते की कोण या भौतिक जगामध्ये स्वतःला गुंतून ठेवण्याचा प्रयत्न करेल, अहंकारा विमूढा कर्ताहम इति मन्यते. की ॲक्च्युली या भौतिक जगामध्ये सर्व काही आपल्याकडनं करवून घेतलं जातं 3 गुणामार्फत. हे 3 गुण जे आहेत, ज्या ज्या गुणाच्या प्रभावामध्ये आपण येतो त्या प्रकारे आपण आपल्यातर्फे कार्य केलं जातं आणि त्याचं आपल्याला फळ मिळतं. आणि व्यक्ती समजतो की मी करताय, म्हणून त्याला म्हणताय की हा अहंकार आहे, आणि म्हणून त्याला मूर्ख म्हटलेलं आहे. म्हणून जो भक्त आहे तो जाणतो, आणि आपल्या जीवनाची जी आपल्या जीवनाचं रथाचं जे रेंज आहे तो भगवंतांच्या हाती देतो. म्हणजेच काय, तर बुद्धी प्रगत करतो आणि आपल्या जीवनाचं ध्येय काय, त्या ध्येयावर तो गंभीर होतो. यालाच म्हणतात शरणागती. त्यामुळे त्याच्या जीवनामध्ये बरे कार्य त्याचे तसेच असतील, पण तो कुठल्याच प्रकारच्या कर्मफळामध्ये बद्ध होत नाही, हे लक्षात घ्या. आणि इतर व्यक्ती गुणांच्या संघामध्ये येऊन तो विविध प्रकारचे योनी प्राप्त करतो. पुरुष प्रकृतीस्तोही भुंकते प्रकृती जान गुणां. काय म्हणजे त्याला भुंकते म्हणजे भोग घ्यायचा आहे, विविध प्रकारचे भोग, असंख्य प्रकारचे इंद्रिय विषय आहेत, त्यांचा तो विविध प्रकारे भोग घेण्याचा प्रयत्न करतोय. भुंकते प्रकृती जान गुणां, प्रकृतीवर प्रभुत्व गाजवण्याची त्याची इच्छा जी आहे. कारणम गुणसंघ, तर त्या गुणांच्या संपर्कात आल्यामुळे सत असत योनी जन्म, तो कालांतराने एकामागून एक जन्म, विविध प्रकारचे शरीर प्राप्त करतो. मग अशा श्रृंखलेमध्ये परत गुंतून राहण्यात काय उपयोग आहे, असे हरेश्वर निष्कर्ष काढतात. त्यानंतर ते नारद मुनी म्हणतात, नदीम उभयतो वाहाम, ही या राज्यामध्ये एक अशी नदी आहे जी दोन्ही दिशांना वाहणारी आहे, दोन्ही दिशांना वाहत दिसते, इकडे पण आणि तिकडे पण. याच्यावर काय हरीश्वर काढतात आहे निष्कर्ष,
की हे भौतिक प्रकृतीचे दुहेरी कार्य काय, निर्मिती आणि विनाश. आपण बघतो की प्रत्येक क्षणाला काही जन्माला येतात आहे, काही मृत्यू पावतात. निर्मिती आणि विनाश होत आहे प्रत्येक क्षणात. आपल्या हृदयामध्ये, आपल्या शरीरामध्ये कित्येक सेल मरतात आहे, काही जिवंत होतात आहे, की नाही. ही निर्मिती विनाश नेहमी चालू असतो. तर ही दोन्ही दिशेने वाहणारी नदी आहे आणि या नदीमध्ये जीव हा लाटांद्वारे मार खातो आहे. कधी बुडतो, कधी काठाजवळ येतो. पण आता नदीच्या काठाजवळचा वेग जो आहे खूप मोठा आहे, म्हणजे इतका फोर्सफुल आहे तो, वेग इतका आहे की तिथे तो बाहेर पडता येत नाही त्याला. तर आपण बघतो जनरली काठावर वेग नसतो, आहे की नाही, पण इथे काठांवरच जास्त वेग आहे. त्यामुळे या मायारूपी नदीत सकाम कर्म करण्यात आपल्याला काय लाभ. बेसिकली ही जी माया आहे ही आपण ॲक्च्युली बघितलं पाहिजे की माया ही भगवंतांची दासी आहे. त्यामुळे ती भगवंतांचंच कार्य करते. जसं एखादा समजा जमीनदार आहे आणि तो बघतो की आपला मुलगा काय करत आहे, अभ्यास करत नाही व्यवस्थित, तर तो काय शिक्षक ठेवतो एक कडक, आणि शिक्षकाला पूर्ण मुभा असते की त्याला काही करा, तुम्ही मारा पण त्याला जरा ट्रेन करा. तर आपण म्हणतो अरे हा तो मारतोय आपल्याला, पण ॲक्च्युली परवानगी आहे त्याची त्याला. त्याच प्रकारे माया पण अशा प्रकारचे समजा ॲक्च्युली माया आपल्याला शिकवते, तयार करत असते की कशा प्रकारे इथे धडपडत राहू नका, इथे फक्त मारत आहे, लाथात मिळतील तुम्हाला, तिथून बाहेर निघायला प्रयत्न करा. जसं आपण बघतो की 12वी वगैरे मध्ये कोचिंग क्लासेस असतात, किंवा या म्हणजे इव्हन इंजिनिअरिंगमध्ये पण कोचिंग क्लासेस काय असतात. कारण अशा प्रकारे कोचिंग क्लासेस करतात, त्या क्लासमध्ये ते प्रिपेअर करतात ते की पहिल्या त्याच्यात अटेम्प्टमध्ये जातात, IAS किंवा एनिथिंग. तर त्या कोचिंगमध्ये त्यांना असं तयार करतात, पहिल्याच अटेम्प्टमध्ये तो क्लिअर होतो. तर जर आपण अशा प्रकारे मायेला बघितलं तर काय होईल, त्याचा आपण फायदा घेऊ शकतो. म्हणून तर या मायारूपी नदीमध्ये आपल्याला जरी हा वेग कठीण आहे, तर त्यात तो पार करायला तो प्रयत्न करायला पाहिजे, ना की असं म्हणायला पाहिजे की अरे तिथे आता शक्य नाही मायाला पार करणं. कृष्ण म्हणतात की बेसिकली जहा कृष्ण तहा नाही माया राधिका. तर कृष्णाचा आश्रय घेतल्यानंतर माया आपल्याला काय करेल, सोडून देईल. तर प्रभुपाद लिहितात तात्पर्यामध्ये की सृष्टी स्थिती प्रलय साधन शक्ती रेखा छायेव यस्य भुवनानी बिभरती दुर्गा. ते ही माया कोण नसून काय, दुर्गा देवी आहे, जी काय करते, सृष्टी स्थिती प्रलय, निर्मिती, पालनपोषण आणि विनाश या तिघांचे कारण आहेत. साधन शक्ती रेखा, तिच्या शक्तीनुसार हे होत राहतं, जी ॲक्च्युली भगवंतांच्या नियंत्रणाखाली कार्य करते. छाये व यश. तर कशी काय, भगवंत म्हणतात मयाध्यक्षेण प्रकृती सूयते सचराचर. ही माया जी आहे ही माझ्या अध्यक्षतेखाली कार्य करते. म्हणून जर आपण भगवंतांचं म्हणजे जे त्यांची इच्छा जाणली, जी माया ॲक्च्युली विरुद्ध वेगळ्या प्रकारे आपल्याला समजवायचा प्रयत्न करते, तर आपल्याला मायापासून भिण्याची गरज नाही. कारण आपण जाणू की आपण भोगता नाही आहे, या मायावर प्रभुत्व कधीच गाजवू शकत नाही. म्हणून कृष्णाला शरण गेलो तर आपल्याला मायापासून भिण्याची गरज नाही. जसं म्हणजे बऱ्याच प्रकारे आपण हे बघू शकतो. म्हणून जो व्यक्ती श्रीकृष्णांना शरण जातो तेव्हा तीच माया त्याला वाचवते. तर ही जरी हा नदी काठाजवळ हा वेग फार अधिक असेल, तरी माया आपल्याला जर मदत करेल निघायला, जर आपण काय केलं तर कृष्णाला शरण गेलं. त्यानंतर नारद मुनी म्हणतात पंचपंचाद्भुतम गृहम. बोर झालेले ना सगळे, कारण हे 10 विषय आहेत, याच्यावर हरेश्वरसारखं आपल्याला पण मनन करायला पाहिजे. तर पंचाद्भुतम गृह म्हणजे
हे 25 पंचपंचात्मक म्हणजे 25 घटक याने हे निर्मिलेलं एक अद्भुत घर आहे. तर आता हे घर काय आहे, त्याच्यावर हरेश्वर म्हणतात की पंचविंशती तत्वानां पुरुषो अद्भुत दर्पणम अध्यात्मम अबुधस्येह किम असत्कर्म विर्भव. ते म्हणतात, ते विचार करतात की भगवंत या 25 घटकांचे आश्रय आहेत आणि परमपुरुष या नात्याने कारण आणि परिणामाचे निर्देशकही आहे. हे सर्व घटक त्यांच्यामुळेच प्रकट होत असतात. तर ॲक्च्युली या भौतिक जगामध्ये आपलं शरीर आहे, सूक्ष्म शरीर, स्थूल शरीर आणि आपण आहोत आत्मा. ॲक्च्युली सर्व आपण काय, भगवंतांची शक्तीच आहे. भगवंत म्हणतात की पृथ्वी जलोन हे पंचमहाभूत खम बनो बुद्धिरेवच भिन्ना प्रकृती दष्टता. हे काय आहे, हे भिन्न प्रकृती आहे पण अपरियम इतस्तु अन्याम. आत्मा जो आहे हा पराप्रकृती आहे, अलग लक्षात. त्यामुळे या दोन्ही शक्तीच आहेत भगवंतांच्या. तर या सगळ्यांचं मेन कारण कोण आहे, भगवंतच आहे. पण कारण आणि परिणाम याचं पण या भगवंत याचे निर्देशक आहेत, हे समजणे आहे. तर या अशा परमेश्वराला न जाणता आपण या सकाम कर्मातच समजा स्वतःला गुंतवलं होतं. त्याचा लाभ काय आहे, बेसिकली याचा अर्थ आपण पहिलेच म्हटलं की हे 25 घटक जे आहेत त्याला म्हणतात ऋषिकेश. ऋषिकेश म्हणजे पूर्ण शरीर, आपण काय म्हणतो तन मनोवान मनोबुद्धीर, म्हणजे पूर्ण सर्व आपलं जे आहेत अस्तित्व आपण भगवंतांना अर्पण केलं पाहिजे. सकाम कर्मासाठी त्याला गुंतवणे. प्रभुपाद लिहितात तात्पर्यामध्ये भौतिक घटक म्हणजे भगवंतांच्या भिन्न गौण शक्ती आणि जीवात्मा म्हणजे भगवंताची आध्यात्मिक शक्ती. आपण बघितलं अपरा आणि पराशक्ती, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि परा प्रकृतीने जीवात्म्याने गौण जे आहेत घटक आहेत मॅटर, त्याचा उपभोग घेण्यामध्ये त्याला रस आला नाही पाहिजे. जसं एखादा समजा कारखानदार आहे, म्हणजे मोठा बिझनेसमॅन आहे आणि त्याच्या खाली भरपूर कर्मचारी आहेत. तर कर्मचारी जे आहेत ते पगारानंतर ज्या कार्यामध्ये आनंद घेतात त्या कार्यामध्ये तो बिझनेसमॅन घेणार नाही. तो पण त्यांच्या लेवलमध्ये जाऊन आनंद उपभोगणार नाही, हे की नाही. आणि त्याच्यासाठी ते क्षुल्लक राहील. त्याच प्रकारे आत्मा जो आहे, जीव आहे, हा दिव्य आहे आणि जड वस्तू ही क्षुल्लक आहे. तर तिच्या उपभोगामध्ये व्यक्तीने गुंतायला नको. पण आपण बघतो की कशा प्रकारे ही माया आपल्याला प्रभावित करते आवरणात्मिक आणि प्रक्षेपात्मक शक्तीने. हे आपल्याला थेरॉटिकली माहीत असतानाही आपण बघतो अर्जुन म्हणतो की कशा प्रकारे हे बळजबरीने आपल्याला काही कार्य करावं लागतं. कारण त्याला आपण मनाला आपण काय केलेलं आहे, पॉवर ऑफ अटॉर्नी दिलेलं आहे. बेसिकली बरेचदा तो आपल्याला बरेच आपल्या कसे पापकर्म करतो. म्हणून बुद्धी प्रबळ करणे हे खूप आवश्यक आहे. त्यानंतर हे घर आहे, क्वचित हंसम चित्रकथम. या घरामध्ये विविध ध्वनी काढणारा एक हंस आहे असं म्हणतात. ऐश्वरम शास्त्रम उत्सृज्य बंध मोक्षात अनुदर्शनम विवेक्त पदम अज्ञाय किम सत्कर्म वीर भवेत. हा हंसाबद्दल ते विचार करतात हरेश्वर की ॲक्च्युली जसा हंस जो आहे तो दूध आणि पाण्याच्या मिश्रणामधलं दूध पिऊन टाकतो आणि पाणी तसंच ठेवतो. त्याच प्रकारे या जड आणि चेतन या दोन ज्या शक्त्या आहेत, वस्तू आहेत, त्यातील भेद जाणणारा व्यक्ती त्याला म्हणतात हंस.
जो सर्व गोष्टींचा सार स्वीकारतो. तो हंसाला दूध मिश्रित पाणी दिलं तो पूर्ण पिणार नाही, तो त्यातलं दूध काढतो तो आणि दूधच पिणार, पाणी ते पाणी तसं ठेवेल. त्याला म्हणून हंस म्हणतात. म्हणून तो बंधन आणि मोक्ष काय आहे याच्या साधनांचा वर्णन करू शकतो. त्याला माहित आहे की हे बंधनकारक आहे, हे मोक्षकारक आहे. तर अशा असा जो हंस आहे, या हंस म्हणजे इथे दिलेल्या शास्त्राद्वारे आपल्याला हे कळतं की हे बंधनात्मक आहे, कारण हे मोक्षार्थ आहे. तर अशा हंसरूपी शास्त्रांचं अध्ययन बाजूला ठेवून रागून सकाम कर्म करत राहिलं तर त्याच्यात आपलं जीवन कसं काय सफल होऊ शकतं, अशाप्रमाणे ते निष्कर्ष काढतात. कारण आपण बघू की प्रभुपाद लिहितात की पाश्चात्य देशामध्ये जे मॅटर आहे त्याच्यावर सायन्सने इतकी प्रगती केली आहे की पुष्कळ कम्फर्टेबल सिच्युएशन त्यांनी निर्माण केलं आहे की नाही फॅक्टरीमध्ये. आणि अमेरिकेमध्ये गडगंज पैसा आहे लोकांकडे, होता, अजूनही आहे. पण प्रभुपाद 1960 मधली परिस्थिती सांगतात की त्यांच्याकडे एवढे पैसे आहेत तरी त्यांची जी पाश्चिमात्य जो समाज आहे तेथील शिक्षण व्यवस्था जी आहे ही जिथे भव्य विद्यापीठ आहे, कसं मॅटर शिकण्यासाठी भरपूर प्रकारचे हे आहेत, विषय आहेत. पण त्या एवढं सगळे असूनही तिथले विद्यार्थी काय होतात, हिप्पी होतात. हिप्पी म्हणजे भिकारी होऊन रस्त्यावर फिरतात आहे, कपडे फाटलेले, आंघोळ करत नाही. हे 1960 मधली परिस्थिती आहे. जर एवढं मोठे शिक्षणासाठी विद्यापीठ आहेत, ऑक्सफर्ड आहे, येल आहे, हे सगळं आहे, आणि तिथल्या लोकांना म्हणतात ते पाहिजे नाही, आम्ही रस्त्यावर झोपू कुत्रा मांजरासारखं राहतो. तर ही जी समजा त्यांची प्रगती असेल तर ह्याच्यात काय व्यवस्था आहे. आणि त्यांना मादक द्रव्यांचे व्यसन वगैरे हे त्यांना त्यांचं ध्येय झालं होतं 1960. म्हणून बंधनात्मक काय आणि मोक्षार्थ काय हे समजा जाणत नसेल व्यक्ती आणि भौतिक प्रगती कित्या प्रकारे केली तर त्याचा काय अर्थ आहे. कारण एंड रिझल्ट आपण काय बघितलं की लोकांना काय करायचं आहे, जनावरांसारखं राहणं लागेल. म्हणून आध्यात्मिक प्रगती आवश्यक आहे, त्यासाठी शास्त्र पठण आवश्यक. त्यानंतर शेवटी ते म्हणतात की शौरपव्यम स्वयंभ्रमी, की नॉट शेवटी अजून आहे ते क्षौरपव्यम स्वयंभ्रमी म्हणजे की एक धारदार अस्त्र आहे ज्याचे पाते वज्राप्रमाणे अतितीक्ष्ण आणि दृढ आहे, आणि ते स्वयंभ्रमण करणारं एक चक्र आहे. काय आहे, कालचक्रम भ्रमितीक्ष्णम सर्वम निष्कर्ष यद जगत स्वतंत्रम अबुधसेह किंवा सत्कर्म भीर भवे. तर हे हरेश्वर काय विचार करतात, हे कोण आहे पातं, धारदार पाताचं काय आहे अस्त्र, तर शाश्वत काळ. हे कालचक्र जे आहे जे अति वेगाने काय पुढे जात आहे, कोणासाठी थांबत नाही काळ. तर हा काळ कसा आहे, धारदार पाते आहे त्याला, आणि वज्राप्रमाणे निर्मिती आहे त्याची, आणि तो स्वतंत्रप्रमाणे कार्य करतो. काळावर कोणी प्रभाव पाडू शकत नाही. किती विद्वान असो, सुंदर असो, किंवा ऐश्वर्यवान असो, बुद्धिमान असो, सगळे म्हातारे होणारच, वृद्ध होणार आणि मरण पावणार, हे लक्षात ठेवलं. तर मनुष्याने अशा शाश्वत काळाचे अध्ययन केले नाही आणि भौतिक कार्यामध्ये जो मग्न राहिला तर त्याच्या कुठल्या प्रकारे त्याचा फायदा होणार. तर आपण बघतो की हा काळ जो आहे हा कोणासाठी थांबत नाही. म्हणून आपल्याला समजायला पाहिजे की आयुष्य क्षण एकोपी न लभ्य स्वर्णकोटी भी. एक क्षण आपल्या आयुष्यातला जर वाया गेला आता तो स्वर्णकोटी भी, कोटी कोटी स्वर्णमुद्रा देऊन पण आपण आपल्याला तो परत आणता येणार. गेला तो आयुष्य, तो क्षण गेला तो. न चेन निरर्थकम नीती काच हानी तत्व अधिका.
तर आपण विचार करा की जीवनामध्ये किती क्षण आपण वाया घातलेलं होत आहे, तर ते त्याची किती हानी होते आहे. एक क्षण सुवर्णकोटी दिल्यानंतरही परत येत नाही, कित्येक क्षण आपले जातात की एवढी पैशाची हानी आपली होत आहे. बेसिकली इन द सेन्स आपण काय गमवतोय याची आपल्याला एक जाणीव झाली पाहिजे. प्रभुपाद लिहितात की हे आपण बघतो की काळ कशा प्रकारे कार्य करतो, त्या काळाशी आपण व्यवस्थित वागायला पाहिजे. जसं आपण आपल्याकडे धारदार पात्राचं काय असतं, वस्त्र म्हणजे ब्लेड असतं, आपल्याला तर दाढी करतो आपण, आहे की नाही. तर दाढी करताना काळजी घेतली नाही तर काय होतं, अनर्थ होतो आणि कट होईल, म्हणून रक्त येईल बाहेर. त्याच प्रकारे आपण आयुष्याचा दुरुपयोग करून अनर्थ उडवू नये. ती काळजीपूर्वक आपण वेळेचा उपयोग करून आपल्या आयुष्य आध्यात्मिक साक्षात्कार करण्यासाठी उपयोग केला पाहिजे. आता अनर्थ होईल तर ते बेसिकली अनर्थ म्हणजे परत पुनर्जन्म होईल, आणि तो माहीत नाही आपल्याला मनुष्य जन्म मिळेल की इतर कुठल्या जनावराचा मिळेल. म्हणून तर हा काळ जो आहे याच्याबद्दल माहिती करणे आवश्यक. त्यानंतर कथम स्वपितरोदेशम अविद्वांसो विपश्चित अनुरूपम अविज्ञाय अहो सर्गम परीक्षत. ते म्हणतात की अरे तुम्ही तुमच्या पित्याचा जो आदेश आहे, जो पित्याचा ऍक्च्युअल आदेश तुम्हाला माहित आहे का, ते विचार करतात की शास्त्रस्य पितुरादेशम योन वेद निवर्तकम कथम तत् अनुरूपाय गुणविस्त्रम्य उपक्रमे. तर हरेश्वर काय मूळ हे करतात, त्याचा निष्कर्ष काढतात की आपला मेन पिता कोण आहे, कोणाचा आदेशाचं पालन करतो आपण. तर वेदशास्त्र जे आहेत ते आपले बेसिकली मेन पिता आहेत, आणि त्यांच्या आदेशाचं पालन करणे आपल्याला काय आहे, अनिवार्य आहे. कारण आपला जो जन्म आहे तो जन्मना जायते शूद्र. सर्वजण जे आहेत हे अज्ञानी म्हणून जन्माला येतात. आपण सर्व काहीच माहीत नसतं आपल्याला कोण आहे, काय झालेलं आहे. संस्कारात भवित द्विज, संस्काराने तो द्विज होतो, त्याचा दुसरा जन्म होतो. त्यासाठी गुरु असणे आवश्यक. म्हणून तत्विज्ञानार्थम स गुरु एवाभिगच्छेत. शास्त्र सांगतो की तुमचं दुसरा जन्म आवश्यक आहे, म्हणजेच दीक्षा आवश्यक आहे. त्यासाठी गुरु शोधा, गुरूंना शरण जा. आणि वेदपठात भवेत विप्र. मग वेदांत शास्त्रांचं अध्ययन केल्यानंतर तो विप्र होतो. आणि ब्रह्मज्ञानात येते ब्राह्मणा. म्हणून मग त्यानंतर आपण जाणू की बेसिकली भ्रमण काय, इथे भ्रमण म्हणजे काय, तर बेसिकली परमसत्य काय ते जाणणे आवश्यक. तो जाणणारा जो तो ब्राह्मण. तर हे जर कोणी करत नसेल तर त्याची काय अवस्था आहे, तो कुठल्याच प्रकारे पिता होऊ शकत नाही. 5व्या स्कंदामध्ये ऋषभदेव म्हणतात की पिता न सस्यात जननी न सस्यात न मोचयेत यत् समुपैत मृत्यू. कुठलाही अधिकारी पद आहे, पिता, गुरु, माता, जननी, जे काय असेल, याची जबाबदारी काय, आपल्यावर आश्रयित व्यक्तींना मृत्यूच्या पाशातून बाहेर काढणे. जर याची तुम्ही प्रबळ नसा तर तुम्ही पिता किंवा गुरु, माता बनण्याच्या लायकीचे नाही, म्हणजे तुम्ही बनवू नये. न मोचयेत समुपैत मृत्यू. मृत्यूच्या संकटातून वाचवणं म्हणजे या जन्म मृत्यूच्या शृंखलेतून बाहेर काढण्याचं ज्ञान जर तुम्ही त्यांना देऊ शकणार नाही तर तुम्ही कुठल्याच प्रकारे हे अधिकारी पद प्राप्त करू शकत नाही. म्हणून तर हे सर्व शास्त्र आपल्याला शिकवतात. म्हणून शास्त्रांचा मेन उद्देश काय, वेदेश सर्वे अहम एव वेद्यो वेदांतकृत वेद विदयेवचा, की श्रीकृष्ण हे प्रयोजन असलं पाहिजे आपल्याला, श्रीकृष्ण यांची प्राप्ती. म्हणून ॲक्च्युअल पित्यांचा आदेश काय तो जाणणे. तर दक्ष तिथं यांना आदेश हे ॲक्च्युली त्यांचा आदेश नाही आहे. तर आपल्या ॲक्च्युअल पिता शास्त्रात हे सांगतात आपल्याला की अज्ञानी राहू नका, या भौतिक जगातून बाहेर निघण्याचा प्रयत्न करा, आपले भौतिक जीवन समाप्त करा. हा बेसिक सर्वशास्त्रांचा उपदेश आहे. पण तो ॲक्च्युली तो खरा पित्याचा आदेश आहे. तर अशा खरा पित्याचा आदेश न जाणता जर आपण भौतिक
कार्यामध्ये मग्न राहू तर आपला किम असत कर्म वीर भवेत, अशा प्रकारे हा अंतिम निष्कर्ष हे प्रचेते काढतात. य शास्त्रम विधिमुत्सृज्य वर्तते कामकारता न सिद्धिम अवाप्नोति न सिद्धिम न सुखम न परामगती. जर शास्त्रविधींचा जर त्याग केला, शास्त्रविधी उत्सृज्य वर्तते कामकारता आणि लहरीप्रमाणे कार्य करत असले तर या जगात काय पुढच्या जगात आपल्याला सिद्धी नाही, सुख नाही आणि परमगती म्हणजे परमगती मिळणार नाही. म्हणून श्रुती पुराणादी याच्यानुसार आपल्याला कर्म करावे. ते सोडून केले तर उत्पादैव कल्पते, हे जाणणे आवश्यक. हे सांगितल्यानंतर इति व्यवसिता राजन हर्यश्वा एकचेतसा प्रययुस्तम परिक्रम्य पंथान अमनिवर्तनम. सुखदेव गोसावी म्हणतात की तर नारद मुनींचा उपदेश ऐकून हर्यश्व दृढपणे आश्वस्त झाले आणि त्यांनी एकच निष्कर्ष काढला. काय की यांना नारद मुनींना आपला गुरु बनवलं, त्यांना प्रदक्षिणा घातली आणि त्यांनी सांगितलेल्या मार्गावर चाललं झालं. म्हणजे कुठे त्यांनी संन्यास आश्रम स्वीकारला. गेले होते ते ब्रह्मचारी आश्रम, ब्रह्मचारी तपश्चर्या करण्यासाठी, ब्रह्मचर्य पालन करण्यासाठी, आणि परत येऊन ते गृहस्थाश्रमामध्ये प्रवेश करणार होते. पण नारद मुनींच्या उपदेशाने त्यांनी डायरेक्ट गृहस्थ आणि वानप्रस्थ हे ओलांडून डायरेक्ट संन्यास आश्रम धारण केला, स्वीकारला. आणि यावरून ते पुन्हा कधीही कोणी भौतिक जगात परत येता नाही अशा कार्याला त्यांनी स्वीकारलं. कारण त्यांनी एक जाणलं की कुठे काहीही केलं या भौतिक जगात तरी आ ब्रह्मा भुवना लोका पुनरावर्तिनो अर्जुना. कुठलाही लोक आपण इथे प्राप्त केला तरी वारंवार आपल्याला काय करावं लागेल, पुनर्जन्म घ्यावा लागेल. तर हे दुःखाचं कारण आहे पुनर्जन्म, हे त्यांनी जाणलं. त्यानंतर स्वर ब्रह्मणी निर्भातम ऋषिकेशम अपदांबुजे अखंड चित्तमावेश्य अनुचरण मुनी. तर आपले नारद मुनी भगवंतांचे लीलांचे गुणगान करत, हरे कृष्ण महामंत्र म्हणत, भगवंतांच्या चरण कमलांवर आपलं मन केंद्रित करत विविध ग्रह लोकांमध्ये भ्रमण करण्यासाठी त्यांनी प्रयाण केलं. बेसिकली त्यांनी बघितलं की हरेश्वर आपल्या प्रचारामुळे त्यांचा उद्धार झाला, तर त्यामुळे त्यांनी आपलं भ्रमण चालू केलं. त्यानंतर दुसरा 23 ते 35 हा जो विभाग आहे, त्यात दक्षावर याचा काय परिणाम होतो आणि ते काय करतात ते बघूया आपण. तर दक्षाला माहीत पडतं की बेसिकली आपले 10,000 पुत्र जे आहेत यांनी आपल्या आज्ञेचं पालन न करता आपल्याला सोडून गेले ते, आणि संन्यास आश्रम त्यांनी धारण केला. म्हणून ते शोक करू लागले. नाशम निशम्य पुत्राणाम नारद इच्छा शिलशालिनम अन्वतप्यत कह शोचन सुप्रजस्त्वम शुचापदम. शोचन म्हणजे शोक करत राहिले की हे काय चाललेलं आहे. प्रभुपाद लिहितात की ही भौतिक जगाची एक रीत आहे. ते लिहितात की पाश्चात्य देशामध्ये मी प्रचारासाठी आलो तेव्हा मी बघितलं की इथले युवक युवती रस्त्यावर राहत होते, दुःखी राहत होते. तेव्हा त्यांच्या मातापित्यांना काही प्रॉब्लेम नव्हता. आणि जेव्हा मी त्यांना मंदिरात आणलं, त्यांना स्वच्छ कपडे घालायला दिले, त्यांना शास्त्र अध्ययन दिलं, खायला प्रसाद दिला आणि ते आता प्रसन्न दिसतात आहे, तेव्हा त्यांच्या मातापित्यांना प्रॉब्लेम येत आहे आणि ते दुःखी होतात की अरे माझ्या मुलांना हे काय शिकवतात. तर
म्हणून ते शोक करतात आहे. प्रभुपाद लिहितात की कृष्ण भावना आंदोलनामध्ये सहभाग केल्यामुळे त्यांच्या मातापित्यांना प्रॉब्लेम होत आहे. रस्त्यावर राहिलं त्यांना तेव्हा काहीच प्रॉब्लेम नव्हता. कारण काय, अरे सगळेच राहतात आहे, काय प्रॉब्लेम नाही. तर हे आहे भौतिक जगाची रीत. स भूय पांचजन्यायाम अजेन परिसांत्वितः पुत्रान अजनदक्ष यदक्ष शवलाश्वान सहस्त्रेण. त्याने बघितलं की म्हणजे ब्रह्मदेव बघतात की दक्ष खूप शोक करतात आहे, म्हणून ते त्यांना उपदेश देतात, योग्य उपदेश देतात, ठीक आहे, आणि त्यांचं सांत्वन करतात. आणि मग परत दक्ष काय करतात, पंचजनी आपल्या पत्नीच्या गर्भातून आणखी 1000 पुत्र उत्पन्न करतात. यांना शवलाश्व म्हणतात. पहिले 10,000 हर्यश्व, आता 1000 परत त्यांचे छोटे भाऊ, त्यांना सवलाश्व म्हणतात. म्हणून दक्ष प्रजापतीला दक्ष म्हणतात. दक्ष काय बरं, कारण ते प्रजोत्पादन करण्यात निष्णात होते. आणि दुसरीकडे नारद मुनी हे बद्ध जीवांचा उद्धार करून त्यांना भगवद्धामात पाठवण्यात निष्णात होते. दोन्ही आपापल्या कार्यामध्ये निष्णात होते. तेच पित्रा समाधिष्ठा प्रजासर्गे तीर्थव्रता नारायण सरो जगमुर यत्र सिद्धा स्वपूर्वजा. सेम दक्ष महाराजांनी आता असं विचार केला, अरे हे 10,000 गेले आणि तपश्चर्याला, तर त्यांना नारद मुनीने संन्यास आश्रमासाठी पाठवलं, तर यांना पाठवून आपण थोडं नाही. तो प्रजापती दक्ष हा व्यवस्थित शास्त्र पालन करतो, कर्तव्यनिष्ठ पालक असल्या कारणाने त्यांनी आपल्या पुत्रांना सेम तपश्चर्याला पाठवण्यामध्ये संकोच केला नाही. त्यांना माहित होतं की वैदिक संस्कृतीमध्ये गृहस्थाश्रमामध्ये प्रवेश करण्यापूर्वी ब्रह्मचारी पालन करणे हे खूप आवश्यक होते. म्हणून त्यांनी दुसऱ्या गटाला पण त्याच तीर्थस्थानी पाठवलं. आणि इथे जिथे हरेश्वर तपश्चर्याला आले होते तिथे सवलाश्व आले, आणि तिथे त्याच प्रकारे त्या पवित्र सरोवरामध्ये स्नान करून आणि तपश्चर्या करून तेही काय झाले, शुद्ध झाले. त्यांच्या हृदयातील सर्व मलिनता धुतल्या गेली. त्यानंतर ते काय करायला लागले, ओम नमो नारायणाय पुरुषाय महात्मने विशुद्ध सत्वधिष्णाय महाहंसाय धीमहि, या मंत्राचा जप करायला लागले. काय मंत्र म्हणतो हा, आपल्या दिव्य धामात सतत स्थित असणाऱ्या पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्री नारायणांना आम्ही सादर प्रणाम करतो. ते पुरुष, ते परमपुरुष परमहंस असल्या कारणाने आम्ही त्यांना सादर प्रणाम करतो. तर ह्या प्रार्थना ते करायला लागले. तशा तपश्चर्येमध्ये ते मग्न असलेले बघून परत नारद मुनी तिथे येतात आणि त्यांना उपदेश करतात. काय म्हणतात, दाक्षायणा संशृणुत गदतो निगमं मम अन्विच्छताम अनुपदवीम भ्रातृणाम भ्रातृवत्सला. इथे जास्त त्यांना 10 विषय सांगण्याची गरज नव्हती. हरेश्वरना जे सांगितले तिथे ते एकच उपदेश करतात. काय करतात की एकाग्र चित्ताने माझा ऐका की तुमचा आपल्या वडील बंधूंवर म्हणजेच हर्यश्वांवर अत्यंत स्नेह आहे, त्यामुळे तुम्ही त्यांच्या मार्गाचे अनुसरण करावे. कारण मोठ्या भावांनी जे केलं तो मार्ग केला, लहानाने तो फॉलो करायचा आहे की नाही. हा उपदेश त्याने दिला आणि त्यांनी पण तो पालन केला. भ्रातृणाम प्रायणम भ्राता यो अनुतिष्ठती धर्मवेद स पुण्यबंधू पुरुषो मरुद्भी सह मोदते. ते म्हणाले की धर्मतत्वे जाणणारा जर व्यक्ती असेल तर तो वडील बंधूंच्या चरणचिन्हांवर चालत राहतो. म्हणून जसं आपल्या उच्च स्थितीमुळे अशा पुण्यवान भावाला मरुद्गणांसारख्या पुण्यवान देवतांसमवेत संग करण्याची आणि आनंद उपभोग करण्याची संधी उपलब्ध होते. असे भाव असले तर ते मरुद्गणांसारखे आनंदी होतात. एक उदाहरण पण दिलं त्यांनी.
तर शुकदेव गोस्वामी म्हणतात की हे ऐकल्यानंतर ज्यांची कृपा पूर्ण दृष्टिक्षेप कधी व्यर्थ जात नाही नारद मुनीने, यांनी जे उपदेश या सवालाश्वांना दिले तर त्यांनी काय केलं ते फॉलो केले आणि ते नारद मुनी उपदेश दिले आणि तिथून निघून गेले. आणि सवलाश्वांनी आपल्या वडील बंधूचेच अनुगमन केले. सद्रीचीनम प्रतीचीनम परस्यानुपथम गता न अद्यापि ते निवर्तन्ते पश्चिमायामिनीरेव. सवलाश्वांनी पण भक्तिमय सेवा स्वीकारली आणि पश्चिम दिशेला गमन केल्यानंतर आतापर्यंत ते परत आले नाही. म्हणजे ते बेसिकली अजून म्हणजे ते भगवद्धामीत परत गेले असं लिहिलंय. आता दक्षची काय हालत होते ते बघूया आपण. तर इथे एतस्मिन् काल उत्पादान बहुन पश्यन् प्रजापती पूर्ववन् नारद कृतं पुत्रनाशम अपाशृणोत. तर जेव्हा शवलाश्व पण बरेच दिवस वर्ष झाले येत नाही परत, हे बघून काय दिसलंय प्रजापती दक्षाला अपशकुन दिसायला लागले. आणि त्याने विविध सूत्रांकडून त्यांनी ऐकले की अरे नारद मुनींनी आपल्या उपदेशानुसार इव्हन सवलाश्वांना पण संन्यासी बनवलं. तर यांना क्रोध आला. चुक्रोध नारद यासो पुत्र शोक विमूर्छित देवर्षीम उपलभ्याह रोषात विस्फुरिताधर. दक्षाने हे ऐकल्यानंतर त्यांना नारदांवर खूप क्रोध आला आणि क्रोध पण आला आणि शोक पण झाला आणि शोकामुळे ते मूर्छित झाले. आणि नारद मुनी तिथे त्यांना भेटायला गेले. आता एक प्रश्न पडतो की नारद मुनी हिने असं कार्य केल्यावर परत दक्षाकडे कशाला जायला पाहिजे. तर आचार्य सांगतात की नारद मुनी हे प्रचारक आहे, अशा प्रकारचे प्रचारक आहे यांच्या हृदयामध्ये खूप करुणा आहे की स्वतःवर समजा जिथे विपत्ती पण येत राहील तरी ते म्हणतात की आम्ही करुणा देण्यासाठी थांबणार नाही. त्यांनी बघितलं की बेसिकली या पूर्ण वंशालाच मी भगवद्धामात पाठवेल. स्वयंभू मनू झाले, प्रियव्रत उत्तानपाद प्रचेतास ध्रुव महाराज, पृथू महाराज, प्रचेता प्राचीनी बरी झाला, हरेश्वर झाले, सवलाश्व झाले. आता दक्षच कसं काय राहिलं. दक्षाला पण पाठवलं पाहिजे या उद्देशाने ते तिथे आले. पण आपले दक्ष मात्र क्रोधित झाले आणि त्यांना क्रोधित उद्देशून बोलायला लागले. तर बेसिकली नारद मुनींचा मेन उद्देश काय होता की व्यक्ती जेव्हा आर्तो अर्थार्थी जिज्ञासू ज्ञानीचे भरदर्शवा, ही भगवंतांना भौतिक हेतूने व्यक्ती कसा येतो तर येतो आर्तो अर्थार्थी. आर्तो म्हणजे दुःखी अवस्थेत तो भगवंतांना येतो. भगवंतांना शरण येऊ शकतो. अर्थार्थी अर्थप्राप्त. तर आता इथे अतिशय दुःखित अवस्थेमध्ये दक्ष आहे, त्यामुळे त्याला तो भगवंतांची कृपा प्राप्त करू शकतो. हे बघून काय झालेलं आहे, नारद मुनी तिथे येतात, बाकी काही कारण नाही. ते म्हणतात आता सुयोग्य संधी आहे. आर्तो दुःखी व्यक्तीला आपण ज्ञान दिलं तो लगेच समजेल. पण इथे जी परिस्थिती वेगळी आहे. दक्ष याच्या हृदयामध्ये शिवजी यांचा अपराध केल्यामुळे त्याचा लेश मात्र आहे क्रोध, अपराध प्रवृत्ती. त्यामुळे त्यांनी परत नारद मुनींना पण अभद्र बोलायला सुरुवात केली. श्री दक्ष उवाच अहो असाधु साधूनां साधुलिंगेन न स्वया असाध्व कार्य अभरकाणां भिक्षोर्मार्ग प्रदर्शिता. ते म्हणतात नारद मुनींना की तुम्ही जरी साधूचा वेश धारण केला असला तरी वास्तविकपणे तुम्ही साधू नाही. कारण जर मी सध्या गृहस्थ जीवनात असलो तरी मी संत पुरुष आहे. ते म्हणतात की तू साधूचा वेश धारण केला तरी तू साधू नाही, आणि मी साधूचा वेश नाही धारण केला तरी मी साधू आहे असं ते म्हणतात. दक्ष म्हणतात माझ्या पुत्रांना वैराग्याचा मार्ग दाखवून तुझी माझ्यावर निंदनीय आणि
घोर अन्याय केलेला आहे तू. नारद मुनीला म्हटलं की निंदनीय घोर अन्याय केलेला आहे या एका कार्याने माझ्यावर. तर भिक्षुर मार्ग काय म्हटलेला आहे? तर संन्यासी म्हणजे काय? संन्यासींना त्रिदंडी भिक्षू म्हणतात, कारण ते आपल्या उदरनिर्वाहासाठी कुठला बिझनेस करत नाही. तर गृहस्थांना त्याच्या घरी जाऊन भिक्षा मागतात आणि बेसिकली त्यांना ही भिक्षा मागून त्यांना आध्यात्मिक ज्ञान देणे हा एक प्रकारचा काय त्यांचा एक हेतू असतो. नुसती भिक्षा मागून येणे नाही. त्या संसारिक जीवनामध्ये ते कशा प्रकारे आहे आणि कशा प्रकारे त्यांनी भगवंतांचा आश्रय घेतला पाहिजे हे ज्ञान देणे ददाती प्रतिगृणाती हे आवश्यक आहे. ते म्हणतात की ऋणेर स्त्रीभिर अमुक्तानां मीमांसित कर्मणां विघातः श्रेयस पाप लोकयोर उभयोर कृतः. दक्ष प्रजाती म्हणतो की माझे पुत्र अजूनपर्यंत 3 ऋणांपासून मुक्त झालेले नव्हते. कारण ब्राह्मण म्हटला की त्याला 3 प्रकारचे ऋण असतात: ऋषी ऋण, देव ऋण आणि पितृ ऋण. तर हे त्याचे कर्तव्य आहे. आणि नारद मुनींना हे ऋण फेडण्याआधीच त्यांना काय केलेलं आहे? त्यांना संन्यासी बनवलेलं आहे. ॲक्च्युली या ब्राह्मण पुत्राचं एक ऋण काय की ऋषीमुनींच्या ऋणातून त्याला मुक्त होण्यासाठी ब्रह्मचर्याचं पालन करणे आवश्यक आहे. देव ऋण मुक्त होण्यासाठी त्याने यज्ञ केले पाहिजे, कर्मकांड यज्ञ केले पाहिजे. आणि पितृऋण म्हणजे त्यांनी संतती उत्पन्न केली पाहिजे. तेव्हा कुठे तो या 3 ऋणातून मुक्त होईल. पण दक्ष प्रजापतींना हे माहीत नाही आहे की जो भगवत सेवा करतो तो सर्व ऋण फेडत आहे. देव ऋषी भूतात्म नृणाम पितॄणाम न किंकरो नायम ऋणीचे राजन सर्वात्मना यह शरणम शरण्यम गतम मुकुंदम परिहृत्य करो. की जो सर्वात्मना यह शरणम शरण्यम, भगवंतांना म्हणजे शरण्यम म्हणजे जो शरण जाणे योग्य आहे ते एकमेव कोण आहे? मुकुंद श्रीकृष्ण. त्यांना जेव्हा पूर्णपणे व्यक्ती शरण जातो तेव्हा तो सर्व प्रकारच्या ऋणातून मुक्त होतो. त्याला सेपरेटली ते ऋण फेडण्याची आवश्यकता नाही. देव ऋषी पित्र आदी या सगळ्यांना ॲक्च्युली ऋणी आहेत आपण. प्रत्येक व्यक्ती जो जन्माला येतो ते विविध प्रकारचे ऋण त्याला आहेत. आणि जर तो भगवंतांना शरण गेला नाही तर त्याला ऋण फेडणे आवश्यक आहे. पण जर तो भगवंतांचा भक्त झाला तर त्याला हे ज्याचे ऋण आपोआपच फेडल्या जातात. हे दक्ष प्रजापतीला माहिती. म्हणून तो म्हणतो एवं त्वं अनुक्रोशो बालानां मतिभिर्धरे पार्षदमध्ये चरसी यशो हा निरपत्रपा. तर शाप देण्यापूर्वी तो दक्ष महाराज नारद मुनींना अपशब्द बोलतात. निरनुक्रोशो काय म्हणतात आहे? अरे तुम्ही भगवंतां श्री विष्णू यांचे पार्षद म्हणून घेताना स्वतःला पुढे तुम्ही त्यांचे नाव त्यांचं कलंकित केलंय तुम्ही. निरनुक्रोशो यशो हा की निरागस बालकांमध्ये विनाकारण वैराग्यभाव निर्माण केल्यामुळे तुम्ही निर्दयी आहे, निर्लज्ज आहात. निरपत्र म्हणजे करुणाशून्य आहात. आणि निरपत्र म्हणजे निर्लज्ज आणि यशोहा म्हणजे भगवंतांना कलंकित करणारे आणि अनुक्रोश म्हणजे करुणाहीन आहात. हे 3 आरोप नारद मुनीवर दक्ष प्रजापती ठेवतात. तर इथे आपल्याला दक्ष प्रजापतींचा एक हे बघू आपण आयडियल जो कलियुगी किंवा भौतिकवादी एक जो पिता आहे तो काय म्हणतो की निरागस बालकांना विनाकारण वैराग्यभाव निर्माण केलेला आहे. तिथे आपण बघतो की बेसिकली प्रत्येक भौतिकवादी व्यक्तीला
अं, स्वाभाविकता त्याला वाटतं की बेसिकली आपल्या मुलाने ऐश करावी, म्हणजे भौतिक जगामध्ये त्याच्याकडे ऐश्वर्य पाहिजे, नाव, फेम, हे की नाही, गडगंज पैसा वगैरे असावा, आणि तो अशा प्रकारे तो सुखी होऊ शकतो. हे स्वाभाविकता प्रत्येक पित्याचं स्वप्न असतं, मेरा बेटा ऐसा करेगा. आणि कुठल्याच रीतीने त्याला तो विचार करू शकत नाही की बेसिकली हा एखादा व्यक्ती वैराग्यामध्ये सुखी होऊ शकतो. हे क्वचितच आहे. आपण बघतो की इव्हन यमुनाचार्य, मध्वाचार्य, चैतन्य महाप्रभू या सगळ्यांच्या मातापित्यांनी, शंकराचार्य यांनी कधीच परवानगी दिली नव्हती यांना की नाही तुम्ही जा संन्यासी. सगळ्यांनी म्हटलं नाही नाही नाही, तुम्ही काय करा, लग्न करा आणि विवाह करून ग्रस्त व्हा, त्यात तुम्ही. हे नॅचरल आहे, स्वाभाविक आहे हे. त्यामुळे दक्ष प्रजापतीने नाराज होणे हे आहे, पण शाप देणे हे बरोबर नाही. नारद मुनी सारख्या व्यक्ती म्हणून तर ते बेसिकली हा इथे हे ठेवतात की नूनम भागवता नित्यम भूतानुग्रहता कातरः ऋते त्वाम सौहृदघ्नम वै वैर अंकरम वैरणा. ही भगवत भक्त जे आहेत ते इतर बद्ध जीवांविषयी त्यांना दया असते आणि त्यांच्या लाभासाठी ते व्यक्ती कार्य करतात. पण तू भक्ताचा वेश धारण केलेला आहे, पण तू ऍक्च्युली लोकांचा शत्रू आहे. किंवा मित्रांची मैत्री तोडून मित्रामध्ये शत्रुत्व निर्माण करणारा व्यक्ती आहे. अशी घृणास्पद कार्य करून स्वतःला भक्त म्हणून घेताना तुम्हाला लाज वाटेल नाही का? अशा प्रकारे एक ते त्यांना सौहृदघ्नम, मैत्री तोडणारा व्यक्ती नाही. पण ॲक्च्युली भगवत भक्त हा सौहृदघ्नम नसून सुहृदम सर्वभूतानाम असतो. कारण तो समाजातील सर्व व्यक्तींचा मित्र असतो, त्याला कुठला शत्रू नाही असतो. भगवत भक्त जो आहे तो सगळ्यांच्या हृदयामध्ये काय बघतो, परमात्मा म्हणून भगवंत स्थित आहे ते बघतो. त्यामुळे त्याच्यासाठी तो अजात शत्रू आहे, म्हणजे बेसिकली त्याच्यासाठी कोणी शत्रू नाही. पण अशा व्यक्तीचे भरपूर व्यक्ती गैरसमजुतीने शत्रू बनतात. बरेच व्यक्ती गैरसमजुतीने त्यांना भक्तांना शत्रू मानतात. तर हे एक बेसिकली दुर्दैव आहे. तर आपण बघितलं धर्मशास्त्रानुसार दक्ष महाराजांचे काही तर्क हे बरोबर आहे. काय की हे जे बेसिकली शास्त्राचे बरेचसे नियम पालन करून व्यक्ती ॲक्च्युली म्हणतात त्याला जसे यज्ञ करून बेसिकली आणि ब्रह्मचर्य पालन करून आणि उत्तम गृहस्थ आश्रमामध्ये राहून जर व्यक्ती व्यवस्थित गृहस्थाश्रमाचे नियम पालन करत असेल तर तो त्याची प्रगती करू शकतो. हे धर्मशास्त्रामध्ये हे पण एक आहे, म्हणजे बेसिकली हे रूल्स आहेत. पण हर्यश्व आणि शवलाश्व जे आहेत हे त्याच्यापेक्षा खूप प्रगत होते, त्यांना त्याच्यातून जाण्याची गरज नव्हती. हे लक्षात घेणे आवश्यक आहे. म्हणजे या आपण खंडन करत नाही आहे की गृहस्थाश्रमामध्ये प्रगती नाही, असं नाही. धर्मशास्त्रानुसार हे आहे, पण काही लोक आपल्या पूर्वजन्मीच याच्यातून निपटले आहे. बेसिकली त्यांनी त्याच्यातून सगळा मर्म काढलेला आहे, त्यांना पुन्हा त्याच्यात घडण्याची गरज, त्यात फसण्याची गरज नाही. हे जाणणे आवश्यक आहे. तर इथे दक्ष म्हणतात की नैथम पुंसाम विरागस्यात त्वया केवलिना मृषा मन्नसे यद उपशमम स्नेहपाशम निकृंतम. तर त्यांचं एक हे काय मेन काय म्हणतात त्याला वाद, की केवळ वैराग्याची भावना जागृत करून
तुम्ही मनुष्याच्या भौतिक जीवनामध्ये त्याला त्याच्यातून विरक्त करू शकत नाही. ते त्यांचं मत आहे. मनुष्यात जोपर्यंत पूर्ण ज्ञान जागृत होत नाही तोपर्यंत तो पूर्णपणे वैराग्य उत्पन्न होत नाही त्याच्यामध्ये. जरी वेश धारण केला तरी त्याला ज्ञान प्राप्त होणे आवश्यक. तर ॲक्च्युली हे सत्य आहे. फक्त वेषांतर करून व्यक्ती भौतिक जीवनातून विरक्त होऊ शकत नाही. कलियुगामध्ये बरेचसे असे व्यक्ती दिसतात जे भगवी वस्त्र धारण करून विचार करतात की आता मी काय झालेलं आहे, वैराग्य झालं. पण ॲक्च्युली जर भोगवादी वृत्ती असेल तर ते गृहस्थाश्रमी यांपेक्षाही ते अधिक घृणास्पद आहे आणि शास्त्रात कुठेही त्याची अनुमती दिलेली नाही. तर हे दक्ष महाराजांचा हा दोष दाखवून देणे हे अगदी योग्य आहे. पण हर्यश्व आणि सवलाश्व मात्र यांनी नुसते उपदेश ऐकून केले नाही. त्यांनी काय केलं आहे, त्याच्यावर ॲनालाइज करून त्यांनी मर्म काढला आहे, पूर्ण ज्ञान प्राप्त केलं. 10 विषय त्यांनी निष्कर्ष काढले की याचा अर्थ काय, त्याचा अर्थ पूर्ण ज्ञान प्राप्त केले. कशा प्रकारे भगवंत ऐश्वर्यपूर्ण आहे, ते यास पूर्ण सर्व कारणाचे कारण आहेत, ते स्वतंत्र आहेत, तिन्ही जे गुण आहेत हे त्यांच्यावर कार्यरत नाही, प्रत्येक जीवावर कार्यरत आहे आणि त्या जीवावर हे 3 गुण प्रभावित पडून त्यांना विविध प्रकारचे उपाधी धारण करण्यासाठी काय म्हणतात त्याला बाध्य करतात. आणि त्यात तो वारंवार जन्ममृत्यू करून तो काय करत राहतो, दुःख भोगतोय. म्हणून हे असे 10 विषय करून तो म्हणतात म्हणून मग सकाम कर्मामध्ये काय फायदा आहे. हे ज्ञान जागृत झाल्यानंतर ते वैराग्य बनतात. तर म्हणून हा जो वाद आहे तो या दोघांना लागू पडत नाही, या 2 गटांना लागू पडत नाही, हर्यश्व आणि शवलाश्व. म्हणून इथे नारद मुनींना दोष देऊन फायदा नाही. आणि नंतर ते म्हणतात की नानुभूय न जानाति पुमान विषय तीक्ष्णताम निर्विद्यते स्वयं तस्मान न तथा भिन्न धी परे. ही दक्ष म्हणतात की नान अनुभूय न जानाति पुमान विषय तीक्ष्णता. जोपर्यंत व्यक्ती अनुभव घेत नाही तोपर्यंत तो विषय किती तीक्ष्णता म्हणजे विषय भोग किती तीक्ष्ण आहे, कष्टदायक आहे हे जाणू शकत नाही. विषय भोग दुःखाचं मूळ कारण आहे हे जाणण्यासाठी त्यांनी अनुभव घेणे आवश्यक आहे असं दक्षचं म्हणणं आहे. निर्विद्यते स्वयं तस्मान. जर त्याला तो ॲक्च्युली त्याचा भोग घेतला, त्याने विषय वस्तूचा भोग घेतल्यानंतर त्याला कळेल की हे खूप दुःखदायक आहे आणि तो स्वयं त्याचा त्याग करेल. न तथा भिन्न धी करेल. दुसऱ्यांच्या सांगण्यानुसार म्हणजे तो स्वानुभवाने विरक्त होणारा व्यक्ती इतरांच्या मतपरिवर्तन करून विरक्त होणाऱ्या व्यक्तींपेक्षा अधिक चांगल्या प्रकारे विरक्त होऊ शकतो. म्हणजे 2 प्रकारचे व्यक्ती आहेत. एक कोणी म्हटलं अरे विरक्ती करा म्हणजे वैराग्य व्हा, तर तो वैराग्य होईल. आणि दुसरा व्यक्ती स्वतः अनुभव घेईल भौतिक जगाचा आणि नंतर वैराग्य होईल. तर हा बेटर राहील. हा जो दुसऱ्यांच्या सांगण्यानुसार वैराग्य पत्करलेल्यापेक्षा अधिक चांगला वैराग्य होईल असं कोणाचं म्हणणं आहे, दक्ष प्रधान. तर तात्पर्यात प्रभुपाद लिहितात की आपण बघतो सर्व जगामध्ये स्त्रिया जेव्हा गर्भवती होतात तेव्हा त्यांना मूल जन्म देण्यामध्ये खूप कष्ट होतात. बरेचदा प्रेग्नन्सीनुसार ॲक्च्युली माता मरतात, पण बेसिकली डेथ पण होते कारण ते कठीण आहे. तर इथे प्रभुपाद लिहितात बंध्या की भुजिबे प्रसव वेदना. तर त्या गर्भवती स्त्रीच्या ज्या वेदना आहेत त्या एखादी स्त्री जी आहे जी संततीहीन आहे, जिला संतती होऊ शकत नाही, ती इमॅजिन करू शकत नाही. तिला त्या प्रसव वेदना माहीत असू शकणार नाही असं हे. तर प्रजापती तत्वज्ञानानुसार दक्ष प्रजापती याच्या तत्वज्ञानानुसार प्रत्येक स्त्रीने प्रथम गर्भवती झाले पाहिजे, नंतर प्रसूतीच्या वेदना अनुभवल्या की ती म्हणेल की आता
कुठलाच पुत्राला जन्म म्हणजे मी कोणाला जन्म देणार नाही, कारण त्रासातून मी परत जाणार नाही. पण वास्तविक आपण बघतो की स्त्रिया गर्भवती होतात तर परत गर्भवती, म्हणजे हे सगळं चक्र चालूच राहतं. तर मग त्या अनुभवाला काय उपयोग? जर त्या दुःखाच्या अनुभवाने जर या दक्ष प्रजापतीच्या तत्वज्ञानानुसार स्वयं अनुभव घेऊन व्यक्ती वैराग्य होईल, तर तसं ते दिसत नाही. प्रभुपाद लिहितात की पदम पदम यद विपदाम न तेशाम, या भौतिक जगामध्ये पदोपदी दुःख भोगावं लागतं व्यक्तीला, तरी व्यक्ती सुखप्राप्तीचा प्रयत्न सोडत नाही. कृपंतीने कृपणा बहुदुःख भागा. कृपणासारखा व्यक्ती म्हणजे कृपण म्हणजे कंजूस व्यक्तीसारखा बहुदुःख भागा, तो तृप्य होत नाही, दुःख भोगतोय तरी तो सुख प्राप्त करण्याचा प्रयत्न मात्र सोडत नाही. म्हणून हा त्यांचा जो त्यांचं इक्वेशन हे फेल होते इथे. म्हणून इथे बरोबर लिहितात की मनुष्याला जोपर्यंत भगवत भक्ताची कृपा मिळत नाही, नारद मुनी किंवा इतर गुरु शिष्य परंपरेतील सेवकांचा संग मिळत नाही, तोपर्यंत त्याच्यातील सुप्त वैराग्य भाव जागृत होऊ शकत नाही. काय बरं पॉसिबल आहे? तर खरं वैराग्य निर्माण होण्यासाठी स्वयं अनुभव पुरेसा नाही आहे, कारण आपण बघतोय कोणीच होत नाही. आदो श्रद्धा तथा साधू संग, तर ती श्रद्धा जी आहे, त्यानंतर कुठल्या प्रकारची जी सेवा आहे, तर साधू संघ प्राप्त झाला, तर त्या साधू संघानंतर जो ते साधूची कृपा मिळाल्यानंतर ती सुप्त वैराग्य त्याच्यात जागृत होईल. म्हणून तर या नारद मुनीसारख्या भक्तांचा आशीर्वाद हा अत्यंत आवश्यक आहे वैराग्य, भौतिक जगाबद्दल वैराग्य निर्माण होण्यासाठी. हे लक्षात ठेवा. तर प्रभुपाद लिहितात, कृष्ण भावनामृत आंदोलनातील युवक युवतींनी भौतिक उपभोगांचा त्याग अभ्यासाने केलेला नाही आहे, तर श्री चैतन्य महाप्रभूने त्यांच्या सेवकांच्या कृपेने केलेला आहे. ही कृपा आवश्यक आहे. यन्नस्त्वं कर्मसंधानां साधूनां गृहमेधिनां कृतवानसि दुर्मर्षं विप्रियं तव मर्षितम्. आता हे आपले दक्ष प्रजापती म्हणतात की माझी परिस्थिती काय मी सांगतो तुला, की मी पत्नी मुलांसोबत गृहस्थ आश्रमात राहतो, सर्व सकाम कर्मे करतो वैदिक आज्ञेद्वारे प्रामाणिकपणे, आणि मी या प्रकारे पापांच्या प्रतिक्रियांविना आनंदाचं जीवन जगतोय. देवयज्ञ, ऋषीयज्ञ, पितृयज्ञ, नृयज्ञ, सर्व प्रकारचे यज्ञ मी केलेले आहेत. त्यामुळे मी यज्ञांना व्रत असे म्हटल्यामुळे गृहव्रत पालन करतोय. पण दुर्दैवाने तू निष्कारण माझ्या पुत्रांना वैराग्याचा मार्ग दाखवून त्यांना मार्गभ्रष्ट करून मला खूप दुःख दिले आहे. आणि मी एकदा सहन करू शकतो की चलो ठीक आहे, हरेश्वरना केलं, पण काय केलं तू? तंतु कृतन यन्नस्त्वं अभद्रम अचरह पुन्हा, परत शवलाश्वर नाही तुला तेच केलं, तर हे मी सहन करू शकतो. तस्मा लोकेशी ते मूढ न भवेत ब्रह्मतपद. म्हणून ते दक्ष शाप काय देतो की अशा प्रकारचा व्यवहार हे मी कधी बघितला नाही. म्हणून तू भले अखिल ब्रह्मांडात भ्रमण करत असशील, पण मी तुला शाप देतो की तुझे कुठेही घर असणार नाही. प्रभुपाद तात्पर्य लिहितात की या निशा सर्व भूतनाम कसं असतं, म्हणजे कशा प्रकारे लोकांची प्रवृत्ती असते. दक्ष प्रजापतीची हे काय आहे, दक्ष प्रजापतीला प्रभुपाद इथे लिहितात की तो एक ग्रहमेधी आहे. ते कौटुंबिक जीवनावर आसक्त व्यक्ती आहे दक्ष प्रजापती, जो समजतो की घर म्हणजे शांती आहे, आणि घर नसेल तर तो व्यक्ती त्यासाठी ती शिक्षा ठरेल, हे की नाही, तो दुःखी राहील.
म्हणून तो म्हणतो की नारद मुनीला शाप का देतो मी, तू फिरत राहा, तुझ्यासाठी कुठलंच घर राहणार नाही. कारण घर असेल तर तू शांत राहशील, सुखी राहशील. पण वास्तविकपणे त्याला माहीत नाही की प्रचारक म्हणजे परिव्रजकाचार्य. परिव्रजकाचार्य म्हणजे तो समाज कल्याणासाठी सतत भ्रमण करीत राहतो. तर त्याला भ्रमण म्हणजे त्याला काय आहे, त्याचं कार्य आहे ते. म्हणून हा शाप नसून त्याला एक वर दिलेला आहे. तर बेसिकली प्रभुपाद लिहितात की इव्हन सगळ्यात प्रकारे नारद मुनींसारखं मला पण तो शाप आलेला आहे परंपरेमुळे. कारण काय केलेलं आहे, सर्व हे जे माझ्या शिष्यांच्या मातापित्यांनी मला शाप दिलेला आहे. म्हणून माझे इतके केंद्र आहेत जगभरात, प्रभुपाद लिहितात की मी कुठेही आरामात राहू शकतो पूर्ण जगभरात. पण त्या सर्व तरुण शिष्यांच्या मातापित्यांनी मलाही शाप दिला आहे. म्हणून मी 4-5 दिवसाच्या नंतर मी तिथे राहू शकत नाही. मला सतत भ्रमण करावं लागतं. प्रत्येक मंदिरामध्ये काय काय सगळ्यांना प्रेरणा देण्यासाठी जावं लागतं. पण मला आता श्रीमद भागवताचा अनुवाद करण्यासाठी मात्र हे भ्रमण थांबवावं लागेल. म्हणून माझ्या वतीने माझ्या शिष्यांनी आता संन्यास धारण करावा आणि संपूर्ण विश्वभर भ्रमण करावं. त्या रीतीने मी माझं हे भागवताचा अनुवाद हे कार्य करू शकेल. तर अशा प्रकारे हे असा शाप देतात. तर आता आपण सदैव बघू की कुठल्याही प्रकारचा शाप भक्ताला मिळाला त्याची प्रतिक्रिया काय असते. श्री शुकोवाच प्रतिजग्राह तद्बाढम नारद साधू संमत एतावान साधू वादो हि तितिक्षेतेश्वर स्वयं. काय म्हणतात ते, प्रतिग्रह तद्बाढम. नारद मुनी हे साधू पुरुष आहेत, संत पुरुष आहे. म्हणून ते जरी प्रजापतींना परत ते शाप देऊ शकले असते, प्रतिशाप देऊ शकले असते, पण ते म्हणतात ठीक आहे, तद्बाढ, तू जे म्हणतो ते बरोबर आहे, चांगलं आहे, मी तो स्वीकार करतो. कारण नारद मुनी एक सहनशील आणि दयाळू साधू आहे. त्यामुळे त्यांनी अशा प्रकारे केले. आपण बघतो इव्हन आपले चित्रकेतू महाराज हे शिवजींना बेसिकली एक टोचून बोलतात. तेव्हाही बेसिकली ते म्हणतात कशा प्रकारचे साधू पुरुष आहे जे आपल्या पत्नीला आपल्या मांडीवर बसून आणि साधू पुरुषांना ब्रह्मचार्य व्रतावर बोलतात. अशा प्रकारे ते थोडं टोचून बोलत असतात. तर ते बेसिकली हे त्यांची स्तुती आहे ती, पण ते काही लोकांना समजणार नाही बेसिकली. पण तिथे शिवजी क्रोधित होत नाही. ते काय करतात तिथे तेही म्हणतात की भगवान अपि तच्छ्रुत्वा प्रहस्या गादधीर नृपा तुष्टीन बभूव सदसी सभ्याश्च तद अनुव्रता. शिवजी स्माईल घेतात, म्हणजे स्मितहास्य करतात, कारण त्यांना तर कळतं ते काय म्हणतात. आणि तिथले ते साधू पुरुष आहेत तेही त्याला शाप देत नाही चित्रकेतूला. ते बघतात शिवजी काय करतात, शिवजी शांत आहे, तर ते सभ्याश्च तद अनुव्रता, तेही शांत राहतात. आणि ते समजून जातात की बेसिकली याचा अर्थ काय. तर साधू पुरुष जो आहे त्यांनी तितिक्षेवा कारुणिका असणे आवश्यक आहे. तितिक्षे म्हणजे सहनशील, कारुणिका म्हणजे दयाळू, सुहृद, सर्व जीवांचा मित्र असणे, अजात शत्रव शांता, हे सगळे जे आहेत त्याला कोणी शत्रू नसावा, जो शांत असावा, हे साधूची लक्षणं आहे. आणि सगळ्यात प्रगत साधूंची हे काय की जो तृणादपि सुनिजेन तरोरपि सहिष्णुना अमानीन मानदेन कीर्तनीय सदा. तर हे अमानीना मानदेन म्हणजे स्वतःसाठी मानाची अपेक्षा न करून दुसऱ्या व्यक्तीने आपला अपमान केला तरी त्याला मान देणे, हे जे दोन शेवटचे आहेत हे अजून पॉवरफुल आहे, कठीण आहे. हे गुण जेव्हा त्यात येतील तेव्हा कीर्तनीय सदा हरी, तो व्यक्ती सदैव हरीचे नामकीर्तन करू शकतो. अशा प्रकारे नारद मुनी हा शाप स्वीकारतात.
अशा रीतीने हा अध्याय 5वा अध्याय इथे संपतो. आणि त्यानंतर ही कथा काय वळण घेते ते आपण बघूया नंतर. हरे कृष्णा.